नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेड सेक्युअर रुपीज 971.98 करोड ऑर्डर फ्रॉम तेलंगणा पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडला तेलंगणा पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन कडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची टोटल व्हॅल्यू आहे 971.98 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया IIFL फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IIFL फायनान्स लिमिटेड शेअर सर्ज आफ्टर HSBC अपग्रेडेज रेटिंग टू बाय विथ टार्गेट प्राइस ऑफ ₹550. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ग्लोबल ब्रोकरेज फर्म HSBCने IIFL फायनान्स लिमिटेडवर आपली रेटिंग इम्प्रूव्ह केली आहे. पहिले रेटिंग दिली होती होल्डची आणि आता इम्प्रूव्ह करून रेटिंग दिली आहे बायची. आणि मित्रांनो, IIFL फायनान्स लिमिटेडवर HSBCने पहिले टार्गेट प्राइस दिला होता ₹380 आणि आता नवीन टार्गेट प्राइस दिला आहे ₹550. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला IIFL फायनान्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया येस बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SMBC टू मीट RBI धिस वीक फॉर येस बँक स्टेक परचेज. तर मित्रांनो, आतापर्यंत ऑफिशियल अपडेट आली आहे की येस बँक लिमिटेडमध्ये जॅपनीज फायनान्शियल फर्म SMBC 20% हिस्सेदारी ॲक्वायर करणार आहे. त्यातली 13% हिस्सेदारी SBI कडून आणि 6% म्हणजे टोटल 20% हिस्सेदारी SBI आणि अदर्स बँक्सकडून जॅपनीज फायनान्शियल फर्म SMBC खरेदी करणार आहे. आणि मित्रांनो, आता सोर्सेसच्या थ्रू अपडेट येत आहे की या 20%च्या हिस्सेदारीला ॲक्वायर करून SMBC अजून येस बँक लिमिटेडमध्ये 31% हिस्सेदारी ॲक्वायर करू शकते. म्हणजे मित्रांनो, आता सोर्सेसच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की SMBC येस बँक लिमिटेडमध्ये टोटल 51% हिस्सेदारी ॲक्वायर करू शकते. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला येस बँक लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजी शेअर इन फोकस आफ्टर Q4 प्रॉफिट आफ्टर टॅक्स ड्रॉप्स 53% इयर ऑन इयर बेसिस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 52.8%ने डिक्रीज होऊन 34.01 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 71.98 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 30.5%ने इन्क्रीज होऊन 544.57 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 417.29 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडने ₹3.5 फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T लिमिटेड शेअर रिकवर फ्रॉम डेज लो आफ्टर बॅगिंग ऑर्डर वर्थ अप टू ₹5,000 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, L&T लिमिटेडला सेंट्रल अँड स्टेट
गव्हर्नमेंट्सकडून आपल्या बिझनेस अँड फॅक्टरीज व्हर्टिकलसाठी लार्ज ऑर्डर्स मिळाली आहे. आणि मित्रांनो, हा जो ऑर्डर मिळाला आहे याची रेंज आहे 2,500 कोटी रुपये ते 5,000 कोटी रुपयाच्या रेंजमध्ये. चला आता बोलूया पेटीएम बद्दल. तर मित्रांनो, पेटीएम शेअर फॉल आफ्टर अँट फायनान्शियल लाईकली ऑफलोड्स 4.1% स्टेक वाया ब्लॉक डील्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अशी शक्यता आहे की 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजे पेटीएमची अलिबाबा ग्रुपची फिनटेक सबसिडरी कंपनी अँट फायनान्शियलने 1.70 कोटी शेअर सेल म्हणजे पेटीएम याची 4.1% हिस्सेदारी सोल्ड केली आहे ब्लॉक डीलच्या माध्यमातून. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजे पेटीएमवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, केफिन टेक शेअर फॉल आफ्टर प्रमोटर एंटिटी जनरल ॲटलांटिक ट्रिम्स स्टेक. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अशी शक्यता आहे की केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडमधली 6.9% हिस्सेदारी जनरल ॲटलांटिक जे केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे प्रमोटर आहे यांनी सेल केली आहे ब्लॉक डील्सच्या माध्यमातून. आणि मित्रांनो, याची फ्लोअर प्राईज होती 1,025 रुपये पर शेअर. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया NHPC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NHPC सायन्स MOU विथ RVUNL टू डेव्हलप 2 गिगावॅट पंप स्टोरेज प्रोजेक्ट्स इन राजस्थान. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी NHPC लिमिटेडने RVUNL म्हणजे राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? जॉईंटली राजस्थानमध्ये पंप स्टोरेज आणि अदर रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.